निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समिती, विदर्भ मराठवाड्यातील नागरिकांची मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगेशी समाधानकारक भेट चर्चा। विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरील 1.5 लाख लोकांच्या अस्तित्वाशी निगडीत असलेला बहुचर्चित निम्न पैनगंगा प्रकल्प पुन्हा एकदा निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे। या प्रकल्पाविरोधात गेल्या 28 वर्षापासून सुरू असलेल्या संघर्षाला नवे बळ मिळावे यासाठी विदर्भ मराठवाड्यातील काही गावातील नागरिकांनी तसेच धरणविरोधी संघर्ष समितीने मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे यांची प्रत्यक्ष भेट घेतली। या भेटीदरम्यान निम्न पैनगंगा प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य परिणामाची सविस्तर माहिती मनोजदादा जरांगे यांना देण्यात आली। या प्रकल्पामुळे हजारो शेतकरी, आदिवासी कुटुंबे, शेतजमिनी, घरे, धार्मिक स्थळे आणि संपूर्ण गावे उद्ध्वस्त होण्याच्या भीतीत असल्याची भावना नागरिकांनी स्पष्टपणे मांडली। पुनर्वसन, जमिनीची मोजणी, योग्य मोबदला, पारदर्शकता आणि प्रकल्पाची सामाजिक आर्थिक गरज याबाबत शासनाकडून आज तगायत ठोस भूमिका स्पष्ट न झाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले। संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की प्रकल्पाला मंजुरी मिळून 3 दशकाचा कालावधी उलटला असला तरीही आजही शासन प्रकल्पग्रस्तांचा विश्वास संपादन करण्यास अपयशी ठरले आहे। जबरदस्तीने काम सुरू करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असून आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करून दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोपही यावेळेस करण्यात आला। मनोज जरांगे यांनीही नागरिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत हा प्रश्न केवळ धरणाचा नसून माणसाच्या जगण्याचा आणि न्यायाचा आहे असे ठाम मत व्यक्त केले। अन्यायाविरोधात लढणाऱ्या जनतेच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका यावेळेस त्यांनी सूचक शब्दात मांडली। निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या संघर्षाला नवे सामाजिक व राजकीय बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या भेटीदरम्यान धरणविरोधी संघर्ष समितीने येत्या काळात मोठ्या जनआंदोलनाची दिशा ठरवली जाणार असून संघर्ष अधिक तीव्र केला जाईल असे संकेत दिले जात आहेत। मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे यांच्या संभाव्य सहभागामुळे हा लढा आता केवळ स्थानिक न राहता राज्य पातळीवर चर्चेचा विषय बनेल असा विश्वास प्रकल्पग्रस्त नागरिक व्यक्त करत आहेत। आज मनोज जरांगे पाटील यांची श्री त्रिशूल पाटील यांच्या मध्यस्थीने भेट घेण्यात आली। यावेळी धरणविरोधी संघर्ष समितीचे मुबारक तव्वर, प्रल्हादराव गावंडे सर, बंडूसिंग नाईक, बंटी पाटील जोमदे, गजानन डाखरे, भगवती प्रसाद पितरे, उत्तमराव भेंडे, आनंदराव गावंडे, किसन सुनकनवार, जयराम मिश्रा, कपिल शेंडे, निलेश गावंडे, वैभव महल्ले, दिगंबर महल्ले, गजानन खोडे, रवी ठाकरे, राम खोडे, बंडू दौड, प्रवीण मेश्राम, गिरीश ठाकरे, वैभव ठाकरे, पवन कदम, अमोल माटवे, माणिक हातमोडे, दादाराव पाटील यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते। आता हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे की निम्न पैनगंगा प्रकल्पाचा संघर्ष कुठलं वळण घेतो। बघत रहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल, आवाज आपल्या हक्काचा, शोध सत्याचा।